विनायक दामोदर सावरकर यांची पहिली ओळख म्हणजे स्वातंत्र्यवीर. याशिवाय लेखक, कवी, भाषा आणि लिपीसिद्धीचे प्रणेते आणि या समाज सुधारक अशी त्यांची ओळख आहे. हे सांगायचं कारण म्हणजे आज स्वातंत्र्यवीर सावरकरांची 140वी जयंती आहे. सावरकरांनी 1910 मध्ये फ्रान्सच्या मॉर्सेलिस बेटाजवळ बोटीतनं उडी मारलेली होती. त्यानंतर सावरकरांना ब्रिटिशांनी काळ्या पाण्याची शिक्षा सुनावली. अंदमानात सावरकरांनी शिक्षा कशी भोगली याचं वर्णन माझी जन्मठेपमध्ये आहे. काळ्या पाण्याची शिक्षा भोगत असताना त्यांनी तुरुंगाच्या भिंतीवर महाकाव्य लिहिली. सावरकरांचं देशप्रेम हे कडवं होतं. 28 मे 1883ला नाशिक जिल्ह्यातल्या भोगूर गावी त्यांचा जन्म झाला. मुंबईत 1938 मध्ये झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्यांनी 10,000पेक्षा जास्त पानांचं लिखाण मराठी भाषेत आणि 1,500हून जास्त पानांचं लिखाण हे इंग्रजीमध्ये केलंय. तर स्वातंत्र्यवीर सावरकरांची जयंती पहिल्यांदाच दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनामध्ये साजरी झाली आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यासोबतच शिंदे गटातले सर्व खासदार देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.